नमस्कार. बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील. चपळगावच्या नागरिकांचे कित्येक वर्षापासूनचे स्वप्न अखेर सत्यात उतरत आहे. आठवडा बाजार चपळगावला सुरू होत आहे. कित्येक वर्षापासून नुसती चर्चा होती. चपळगावच्या सरपंच वर्षा सिद्धाराम भंडारकवटे आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून अखेर हे स्वप्न सत्यात उतरत आहे. येत्या रविवारी म्हणजेच 22 फेब्रुवारी रोजी भव्य दिव्य स्वरूपात असा आठवडा बाजार चपळगावचा सुरू होणार आहे. या संदर्भात काय प्रतिक्रिया आहेत पाहूयात. मंडळी नमस्कार. मी आहे सध्या अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव या गावामध्ये. ग्रामीण भागातील प्रत्येक गावच्या सरपंचाची एक इच्छा असते की आपल्या कार्यकाळात काहीतरी अशी गोष्ट घडायला पाहिजे की ती चर्चेचा विषय असला पाहिजे किंवा त्यांनी केलेलं योगदान हे कायमस्वरूपी ग्रामस्थांच्या लक्षात राहिले पाहिजे. असे एक प्रामाणिक उद्देश प्रत्येक सरपंचाचा असतो. त्याच पद्धतीने चपळगावच्या सरपंच सौ वर्षाताई भंडारकवटे या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. त्यांनी एक अशी संकल्पना राबवली की सध्या त्याची चर्चा सध्या चपळगाव सह पंचकृषीमध्ये चालू आहे. ताई, आपण या चपळगावच्या नगरीमध्ये प्रथमच आठवडा बाजाराची संकल्पना केली. ही संकल्पना कशी सुचली आणि कशा पद्धतीने या कामाची सुरुवात चालू आहे? प्रथमतः आमच्या गावातील रोजगार करणाऱ्या महिला हे परगावी जाऊन बाजार करून दुसऱ्या गावचा फायदा करण्यापेक्षा आपल्या गावातच आपला रोजगार चालून आपल्या ग्रामपंचायतीचा फायदा व्हावा आणि आमच्या रोजगार लोकांना रोजगारही मिळावा या उद्देशाने हे बाजार चालू केले. मंडळी, गावातील व्यवहार गावातच व्हायला पाहिजे, गावातील लोकांना रोजगार मिळाला पाहिजे या प्रामाणिक उद्देशाने ही संकल्पना ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांनी राबवलेला आहे. आणि मागील त्यांच्या कार्यकाळात अनेक गोष्टी आपण हॅलो सोलापूर न्यूजच्या माध्यमातून आपण पाहिलेल्या आहात. समाजकार्य असो किंवा व्याख्यानमाला असो, गणेशोत्सव, जवळपास 1,00,000-1.5 लाखाहून अधिक लोकांनी गणेशोत्सवामध्ये त्याचा फायदा घेतलेला आहे. तर ही जी आठवडा बाजारची आपण संकल्पना ही जी राबवलेली आहात याचं नियोजन कशा पद्धतीने चालू आहे? कुठून या ठिकाणी व्यापारी वर्ग येणार आहे आणि आलेल्या व्यापारी लोकांना कशा पद्धतीने सोयी सुविधा आपण देणार आहात? इथं आता सध्याला म्हणजे आलेल्या लोकांना सीमोल्लंघन कट्ट्या शेजारी आणि येणाऱ्या अक्कलकोटवरून तुळजापूरकडे येणाऱ्या प्रवासी लोकांनाही फायदा व्हावा यासाठी सीमोल्लंघन कट्ट्याजवळ आम्ही बाजाराची नेमणूक केलो आहोत. आणि इथं सगळ्या पद्धतीनं सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. आलेल्या लोकांना बसण्यासाठी आठवडा बाजाराचा कट्टा आणि गावातील लोकांना उद्योगामध्ये वाढ व्हावं यासाठी 42 गाड्यांचं नियोजनाचं काम चालू आहे. आणि बसण्यासाठी व्यवस्था, शौचालय, पिण्याची पाण्याची व्यवस्था हे सर्व केलेलं आहे. आणि कुठं आठवडा बाजार चालू आहे तेथील व्यापाऱ्यांना जाऊन आम्ही स्वतः निमंत्रण पत्रिका आणि आठवडा बाजारचं पत्रिका देऊन त्यांना इथं आमच्या गावाला व्यापारासाठी आम्ही निमंत्रण देऊन भेटून आलो. तर आठवडा बाजार ज्या ठिकाणी सुरू आहेत त्या ठिकाणी स्वतः सरपंच जाऊन त्यांना विनंती करून त्यांना आवाहन केलेले आहेत की या ठिकाणी आठवडा बाजारासाठी आपणही यावं. अनेक वर्षापासूनची एक नागरिकांची इच्छा होती की चपळगाव हा तसं पाहिलं तर अक्कलकोट तालुक्यातील एक मोठा गाव आहे आणि या भागातील सर्वात मोठा गाव आहे. या गावामध्ये आठवडा बाजार भरायला पाहिजे ही नागरिकांची इच्छा होती. त्याच अनुषंगाने विद्यमान सरपंच सौ वर्षाताई भंडारकवटे व सामाजिक कार्यकर्ते सिद्धाराम भंडारकवटे यांनी हा पुढाकार घेऊन त्यांनी या आठवडा बाजाराची संकल्पना केली आहे. आपण पाहू शकता त्या ठिकाणी या आठवडा बाजाराची अतिशय चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. जमिनीचं लेवलीकरण या ठिकाणी चालू आहे आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी अनेक गाड्यांच्या निर्मितीसाठी रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी अनेक गाडी होणार आहेत. आठवड्या बाजाराचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि या गाड्यांच्या माध्यमातून गावातील तरुण मुलांना या ठिकाणी नवीन व्यवसायासाठी संधी मिळणार आहे. आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते सिद्धाराम भंडारकवटे. तर आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते तसेच तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष विशालराज नन्नाजी. अण्णा, काय सांगाल? गावामध्ये प्रथमच आठवडा बाजाराची सुरुवात होणार आहे रविवारी. या अतिशय थाटात व मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आठवडा बाजार सुरू होणार आहे.
काय भावना आहेत तुमच्या? हा एक चांगली कल्पना आहे आणि हे व्हायला पाहिजे, गरज आहे. आणि अक्कोटला जाऊन बाजार करण्यापेक्षा गावात बाजार भरला तर वेळ बी वाचतंय आणि प्रवास बी कमी होत आहे. त्यामुळे ही खूप चांगली कल्पना आहे. सरपंच मॅडमने आमच्या गावात जे संकल्पना राबवू लागले ते खूप चांगली आहे, मला आवडलेली आहे. मागच्या काळी आठवडा बाजार भरत होते असं सांगतात, पण कित्येक वर्षापासून ही गोष्ट नुसता ऐकण्यात होती, पण आज प्रत्यक्षात ही घटना सत्यात उतरत आहे आणि या ठिकाणी येत्या रविवारपासून आठवडा बाजार भरत आहे. त्याबद्दल तुमच्या भावना काय आहेत? भरायला पाहिजे, म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणि भाजीपाला हे दररोज भाजीपाला मिळत नाही, फ्रेश भाजीपाला आम्हाला मिळत नाही, म्हणजे त्यामुळे ते कापड हे सगळे व्यापारी आले तर चांगली गोष्ट आहे. तर त्यांनी अतिशय चांगलं त्यांनी सांगितलेलं आहे की हे गरज आहे आणि हीच गरज ओळखून सरपंच साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे. आपल्यासोबत आहे सामाजिक कार्यकर्ते सिद्धारामजी भंडारकुटे साहेब. साहेब, ही संकल्पना कशी राबवली आणि इथं कुठून कुठून लोक येणार आहेत आणि त्यांनी आलेल्या लोकांचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने केलेले आहेत याबद्दल थोडीफार माहिती. प्रथमतः ही जी संकल्पना आहे, आमची गावची लोकसंख्या साधारणतः 10,000 पर्यंत आहे आणि आपलं गाव हे कुणूर धरणाच्या शेजारी असल्यामुळे सर्व शेतकरी बागायतदार शेतकरी असल्यामुळे तिथून आलेला भाजीपाला आपल्या गावामध्ये म्हणजे इथल्या इथंच विकावं, म्हणजे मार्केट जर लांब असलं तर शेतकऱ्यांना तो फार त्रासाचा होतो. म्हणून आपला माल आपणच या उद्देशानं हे संकल्पना मनात घेऊन आम्ही इथं आठवडा बाजाराची निर्मिती केलेली आहे. या आठवडा बाजारामुळे आमच्या भागातले साधारणतः 10 किलोमीटरच्या आत 20 गावं आहेत. उदाहरणतः इथं चप्पवाडी, दैठणेवाडी, बळाणपूर, डोंबजवळगे, तीर्थ, हल्लोळी, सिंदखेड, मोठ्या, कुरनूर, चुंगी, बळाणपूर, दैठणा असे सर्व भावकरवाडी तर आमचं ग्रुप ग्रामपंचायत आहे. हे सर्व गावातील लोक, या गावातल्या लोकांना एक रोजगार निर्मिती या उद्देशानं त्यांचं पिकलेलं भाजीपाला आणि सर्वसामान्य लोक जे काम करणारे लोक आहेत त्या लोकांना जागीच सर्व काही मिळावं. जसं सिटीमध्ये डीमार्ट म्हणतो आपण, जी संकल्पना आहे डीमार्टची, सर्व एका ठिकाणी, हे गरीबाची डीमार्ट म्हणायला काय हरकत नाही, शेतकऱ्यांचं डीमार्ट म्हणायला काय हरकत नाही. त्या उद्देशानं आम्ही इथं वाटचाल केलेला आहे. त्याच्यासाठी आम्ही इथं जो आहे आता 26/300चा जो आम्ही आठवडा बाजार कट्टा बांधलेला आहे, त्या ठिकाणी आम्ही मंडप मारणार आहे, त्यांची पाण्याची व्यवस्था करणार आहे, त्यांची शौचालयाची व्यवस्था आपण इथं केलेली आहे. आणि शिवाय आम्ही आमच्या भागातल्या आजूबाजूचे कुठं आम्ही आठवडा बाजार भरलेले आहेत त्या ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन सर्वांना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे की बाबा आपला बाजार चांगल्या पद्धतीने होणार, नियोजन आम्ही चांगल्या पद्धतीने केलेलं आहोत. सुधारित आठवडा बाजार कसा असावा ही संकल्पना आम्ही मनात घेऊन हे आम्ही चालू करणार आहोत. तरी सर्व आमच्या 20 गावातल्या लोकांना एक आव्हान आहे माझी की तुम्ही सर्वांनी इथं येऊन आम्हाला सहकार्य करावं, खरेदी सुद्धा करावं, खरेदीसाठी विक्रीसाठी सुद्धा आणावी, ही आमची मनोकामना भावना आहे. अशीच ही संकल्पना आम्ही मनात ठेवून हे येणाऱ्या 22 तारखेला रविवारी चालू करणार आहे. सर्वांना मी आव्हान करतो, तरी रविवारी 22 तारखेला दिवसभर हा आठवडा बाजार चालू राहणार आहे. तरी सर्वांनी येऊन सहकार्य करावी एवढी मनापासून विनंती करून मी इथं थांबतो. धन्यवाद. तर येत्या रविवारी या ठिकाणी भव्य असा आठवडा बाजार भरणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना व्यवसायाची संधी मिळावी किंवा त्यांना एक व्यवसायाची जागा स्वतंत्र उपलब्ध मिळावी, असं याच प्रामाणिक उद्देशातून आणि ग्रामीण भागातील मुलांना व्यवसायाची सुवर्ण संधी मिळावी यासाठी या ठिकाणी अनेक गाड्यांची निर्मितीची रचना या ठिकाणी केलेली आहे. येत्या काही काळामध्ये या ठिकाणी गाड्यांची निर्मिती देखील होणार आहे आणि त्याच ठिकाणी ही आठवडा बाजार भरणार आहे. तर आपल्या सोबत आहेत याच गावातील रहिवासी बाबा शेख. बाबा, काय सांगाल, आपल्या गावामध्ये अनेक वर्षानंतर म्हणा किंवा पहिल्यांदाच आठवड्या बाजाराची सुरुवात होत आहे, काय भावना आहेत तुमच्या? आमच्या गावात पहिल्यांदाच आठवडी बाजाराची सुरुवात होत आहे. आम्ही ह्याला चांगले प्रतिसाद देऊ हे आमची इच्छा आहे. अजून बाहेर गावातून जो बी व्यापारी येतात त्यांची चांगली सुविधा व्हावी, अजून चांगला प्रतिसाद आपले गाववाले बी द्यावा, हे तुमची इच्छा आहे. तर या आठवड्या बाजाराला सर्वांनी प्रतिसाद द्यावा अशा भावना बाबा यांनी व्यक्त केलेल्या आहेत. साहेब, या ठिकाणी कुठून नागरिक व्यापारी वर्ग येणार आहे आणि नेमक्या या बाजारामध्ये काय काय असणार आहे? इथे सर्वसाधारणतः
आपल्या आजूबाजूचे 20 गावातले व्यापारी आणि विक्रेते येणार आहेत. या बाजारामध्ये सर्व प्रकारे भाजीपाला, त्याच्यानंतर कपड्याचा व्यापार, त्याच्यानंतर फळफळावळ्याचे व्यापार, त्याच्यानंतर मसाल्याचे व्यापार, त्याच्यानंतर मिरचीचे व्यापारी, म्हणजे किराणा आणि किराणा, तसंच शेळी, कोंबडी, म्हणजे पशुच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कोंबड्यांचं, शेळ्यांचं, मेंढ्यांचं सुद्धा इथं बाजार होणार आहे. त्याच्या हिशोबानं त्याचं सुद्धा आम्ही नियोजन आणि त्याच्यासाठी सुद्धा ग्राउंड आम्ही सर्व तयार केलेले आहोत. आणि बाकीचं म्हटलं जीवनावश्यक वस्तू, घरासाठी जे काही लागणार आहे गोरगरिबासाठी सर्वांना परवडेल असं या पद्धतीचं आमचं नियोजन इथं झालेलं आहे. तर एकूणच आठवडा बाजारामध्ये जे काही असतंय ते सर्व वस्तू या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. आणि चपळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने येत्या रविवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आठवडा बाजाराची प्रथमच सुरुवात होत आहे. तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी या आठवडा बाजाराचा लाभ घ्यावा. आपण पाहत आहात हॅलो सोलापूर न्यूज. धन्यवाद.